आपल्या सर्वांचे आदर्श महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना या ठिकाणी अगरबत्ती मेणबत्ती धूप दीप अर्थातच पुष्प वाहून या ठिकाणी या कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित असलेले बौद्ध उपासिका आयुष्यमान रेणुकाबाई पंडितरावजी वाघमारे, आयुष्यमान मायावती संतोष ठाणेकर, सागरबाई गंगाधर देंडे, जिजाबाई संजय शिंगाडे, ललिता राजेंद्र कठारे, सर्वांना विनंती आहे की आपणही या ठिकाणी सर्वांनी मंचकावर उपस्थित व्हायचं आहे आणि आपल्या आदर्शाची पुष्पवाहन त्यांना या ठिकाणी पूजा करायची आहे. महाराज बोले. जसं जागा मिळेल तसं बसा, खाली वाट बसा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. खाली एक साथ बसा. माग पडचाल बघा दादा, माग साऊंड सिस्टम. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. यानंतर या ठिकाणी महिला उपासक उपस्थित आहेत. पुष्प टाका बाजूला. बोल्या बोल्या धम्मं नमामि, संघं नमामि. क्या बोले आदमी सोरबाई दिन बोले माय बैठाने को बोले चल या विजय. या ठिकाणी माजी सरपंच भीमराजी दिंडे, आनंदा दिंडे, सुभाष दिंडे, मारुती केरुलकर, नागनाथजी कठारे, माधव दिंडे, अमोल कठारे, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व धम्म उपासक उपासिका सर्वांनी हात जोडा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. पुनश्च एकदा सर्व धर्म उपासक आणि उपासिका यांना विनंती सूचना आहे. कार्यक्रमात सुरुवात झालेली आहे. काही क्षणामध्ये या ठिकाणी या धम्मध्वजारोहणाच्या कार्यक्रमात सुरुवात होत आहे. कृपया आपण आजूबाजूला न थांबता सर्वांनी आयुष्यमान भगवानजी सोनकांबळे यांच्या निवासस्थानी या ठिकाणी सर्वांनी उपस्थित व्हावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. या ठिकाणी आमचे काका आयुष्यमान हनुमंत गायकवाड यांची उपस्थिती या ठिकाणी लागली आहे. त्यांना विनंती करतो त्यांनी आपल्या आदर्शाची पूजा करण्यासाठी मंचकावर उपस्थित व्हायचं आहे. पुष्पवाहन त्यांना अभिवादन करायचं आहे. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. यानंतर आनंदा दिंडे
भीमरावजी दिंडे, नागनाथ कटारे, मारुती केरुळकर, सुभाष दिंडे, अमोल कठारे, राम दिंडे या, माधव दिंडे तिगडी संदीप दिंडे यावर या, शिंदे बरे जसं जागा अभ्यास करून बसा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. यानंतर ज्याने 4 महिन्यापासून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित या पवित्र अशा धर्मग्रंथाचं वाचन केलेलं आहे ते आमचे आयुष्यमान भगवानजी सोनकांबळे आणि त्यांच्या सुहृद पत्नी ज्योती भगवानराव सोनकांबळे यांना मी सन्मानपूर्वक या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मंचिकार उपस्थित व्हायचं आहे आणि महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना आपण पुष्प वाहून त्यांना या ठिकाणी करायचं आहे. तथागत भगवान बुद्धांचा, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बौद्ध धर्माचा, बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. आमचे मित्र आदरणीय संजय शिंगाडे साहेब हे सुद्धा या ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करतील. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सोनकांबळे परिवारातील सर्व सन्मान्य सदस्यांना विनंती आहे की महिला असतील पुरुष असतील सर्वांनी या ठिकाणी महामानवाच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी उपस्थित व्हायचं आहे. हायबेटी कटारी यांना विनंती आहे त्यांनी या ठिकाणी पुष्प वाहून त्यांना अभिवादन करायचं आहे. सोनकांबळे परिवारातील सर्व सन्मान्य ज्येष्ठ उपासिका उपासक सर्वांना विनंती आहे, सूचना आहे, कृपया या ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमेचं पुष्प वाहून त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण मंचिकावर उपस्थित व्हावं. इथून बसून सर आहे तिकडे पडतात, इथं बसून सर तिकडं ते स्पीकर आहे तिकडे नका. बसा इथं बसून वर करा बसा. हळूहळू हात जोडा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. तुझा ज्यांचे नावही मी घ्यायला विसरलो असेल त्या सर्वांनी या ठिकाणी आपल्या महापुरुषाच्या प्रतिमांना पुष्प वाहून अभिवादन करण्यासाठी पंचामृत करण्यासाठी उपस्थित व्हायचं आहे.
माग बोलूया समोर आपण हात टाकायचा समजता बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। यानंतर मुख्य कार्यक्रमास धम्मदूतच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरुवात होत आहे। मित्रहो, आपणा सर्वांना माहित आहे की आजचा हा कार्यक्रम काय आहे त्याची थोडक्यात पार्श्वभूमी या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये आपल्याला सांगणार आहे। या ठिकाणी ज्या बाबासाहेबांनी आम्हाला हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि धम्म देत असताना बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत आणि एक पवित्र असा धम्मग्रंथ त्याने अतिशय अविरत परिश्रम घेऊन तो ग्रंथ या ठिकाणी लिहिलेला आहे की ज्या ग्रंथाची चर्चा संपूर्ण जगभर या ठिकाणी होत असते आणि त्या ग्रंथाचं नाव आहे बुद्ध आणि त्याचा धम्म। हा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिलेला आहे आणि बौद्ध धर्मामध्ये आषाढ पौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत या धम्मग्रंथाचं वाचन संपूर्ण जगभरामध्ये आपल्या देशातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये या ठिकाणी भिक्खू संघ असेल, उपासक असतील, विहार असतील, प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी या ग्रंथाचं वाचन होत असते आणि त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी आपणही मागे 10 वर्षाखाली या ठिकाणी या ग्रंथाचं वाचन करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहोत आणि त्याचा एक सुंदर असा कार्यक्रम आपण त्यानंतर घेतलेला आहोत। पण यानंतर 10 वर्षाच्या नंतर या ठिकाणी आमचे धम्म चळवळीतील सहकारी आयुष्यमान भगवानजी सोनकांबळे यांनी कल्पना सुचली त्यांना की आपण हा ग्रंथ जर सोशल मीडियाच्या माध्यमातून जर आपण या ठिकाणी वाचण्याचा प्रयत्न केलो, कारण आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे, प्रत्येकाला युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक या सर्व गोष्टी आपल्याला वापरता येतात आणि घरी बसून आपल्याला त्या कार्यक्रमाचा लाईव्ह मध्ये आस्वाद घेता येते। म्हणून त्यांनी 10 जुलै 2025 पासून म्हणजे आषाढी पौर्णिमापासून ते आज दिनांक 5 नोव्हेंबर 2025 कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा ग्रंथ त्यांनी दररोज रात्री 8:30 वाजता ते रात्री 10 वाजेच्या दरम्यान म्हणजे जवळपास 3 तास त्यांनी अविरतपणे सतत आपल्या अतिशय सरळ भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये सगळ्यांना समजेल उमजेल अशा पद्धतीनं विश्लेषण करून त्यांनी या ग्रंथाचं वाचन केलेलं आहे। ज्यांनी लाईव्ह मध्ये ते त्याचं लाईव्ह टेलिकास्ट ऐकलं असेल त्यांना नक्कीच त्या ग्रंथामध्ये काय विचार आहेत, काय प्रेरणा मिळेल या सगळ्या गोष्टी त्यांना या ठिकाणी ऐकायला मिळायला आहे। दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, हे ग्रंथ वाचत असताना जवळपास 4,000च्या वर 5, 6, 7, 8 अशा संख्येनं लोक या ग्रंथाचं त्यांनी लाईव्ह मध्ये त्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे, त्यांनी लाईक केलेला आहे। आपण जरी हा ग्रंथ या ठिकाणी लाईव्ह मध्ये या घरी येऊन आपण जरी ऐकलो नाही, परंतु मी घरी बसून त्या ग्रंथाचे बरेच भाग मी त्यांचे ऐकलेले आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये ज्यांनी युट्यूबच्या वेळेमध्ये उघडलेलं आहे त्यांनी त्या सर्व हे त्यांना ऐकायला मिळालेलं आहे। म्हणून त्यांना जवळपास 5,000, 6,000, 7,000 असे लोक बौद्ध अनुयायी या ठिकाणी त्या ग्रंथाचा त्यांनी लाभ घेतलेला आहे आणि त्या ग्रंथाची सांगता आज दिनांक आजच्या रोजी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संध्याकाळी 5 वाजता त्याचा थोडासा कार्यक्रम या ठिकाणी शिल्लक राहिला आहे आणि ते वाचून या ठिकाणी त्या ग्रंथाचे समापन सोहळा म्हणून हा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपर्क करत आहोत, साजरा करत आहोत आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या सकाळच्या सत्रामध्ये धम्मध्वजाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। सायंकाळी 5 वाजता ज्या ठिकाणी या ठिकाणी आम्हाला धम्मदर्शन देण्यासाठी जे रेवत मोदीजी आहेत पूज्य भंते त्यांना चिवदान करून या ठिकाणी ह्या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे आणि सर्वांनाच या ठिकाणी संध्याकाळी 5च्या दरम्यान या ठिकाणी खीरदान आणि भोजनदानाचा कार्यक्रम होणार आहे। तरी मी सर्वांना विनंती करेन आपण सर्वांनी या खीरदानाचा आणि भोजनदानाचा कार्यक्रम या ठिकाणी संध्याकाळी येऊन घ्यायचा आहे। सोबतच या ठिकाणी 7 वाजता भंतेजीची धम्मदेशना होईल, त्यानंतर रात्री 8 वाजता म्हणजे जवळपास 7:30 वाजता संध्याकाळी भोजनाचा कार्यक्रम संपन्न या ठिकाणी जे प्रमुख वक्त्यांना आम्ही या ठिकाणी बोलावलेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या सर्व प्रमुख वक्त्यांचं या ठिकाणी मार्गदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर
मार्गदर्शनाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी गायक संजयजी भांडे यांचा या भीमगीताचाही कार्यक्रम होणार आहे। तरी या कार्यक्रमाची ही रूपरेषा आहे। तर मी तमाम सर्व निमंत्रित उपस्थित सर्व बौद्ध उपासकांना विनंती करतो की आपण या सर्व कार्यक्रमाचा आपण दिवसभर या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे आणि हा कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपण सहकार्य करायचं आहे। तरी मी या ठिकाणी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांच्या हस्ते या ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजनही झालेलं आहे। आता मी या ठिकाणी आयुष्यमान आमचे धम्मगुरू प्रज्ञावंती कत्रे साहेब यांना मी सन्मानपूर्वक विनंती करतो की त्यांनी हा धम्मध्वज आपल्या हस्ते या ठिकाणी पार पाडावा अशी मी त्यांना विनंती करतो। आपल्या वाणीतून आपल्या गीतातून आपल्या आवाज पहाडी आवाजामधून कचरे साहेबांनी बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांनी मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आयुष्यभर आणि त्यांच्याच हस्ते या ठिकाणी आजचा हा पंचशील धोरणाचा कार्यक्रम या ठिकाणी या क्षणी या ठिकाणी संपन्न होत आहे। सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये ध्वज प्रगताच आपण या ठिकाणी पंचशील ध्वजाचा बौद्ध धर्माचा महाकारुणी तथागत भगवान बुद्धांचा महामानव बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माझ्या फोन मध्ये काढत आहे क्लिप छोटे छोटे व्हिडिओ बनवून तर या ठिकाणी बुद्धवंदना बुद्धाने दिलेली पंचशील दिवसगाथा या ठिकाणी संपन्न होत आहे। मी आमच्याच गावातील उपासक श्रामणेर अशोकजी कठारे यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना या ठिकाणी पंचशील त्रिशूल या ठिकाणी द्यायचं आहे। या ठिकाणी आता सुचविल्याप्रमाणे संजय शिंगाडे यांनी मला त्रिशरण पंचशील या ठिकाणी ग्रहण करण्यासाठी संबोधित केले आहे। तुम्ही यापुढे त्रिशरण पंचशील ग्रहण करीत आहे, कृपया सर्वांनी माझ्यासोबत पंचशील त्रिशरण ग्रहण करा। अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवतं अभिवादेमि। स्वागतो भगवता धम्मो धम्मं नमसामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संगो संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स 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 भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं
गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अनादिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि अदीनदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरे मद्यपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि सिक्खापदं समादियामि सब पाप सकरण कुशल सुप संपदा सचित पर्योदपनं एतं बुद्धान शासनं धम्मचरे सुचरित न दुचरित चरे धम्माचारी सुखसेची असने लोके परिमिच न तावता धम्मधरो यावता बहुवासति एचो अपनी सुत्वान धम्म काये न पसति सवे धर्मधरो होतिया धम्म न पुमदति नत्ति में शरणं आयो बुद्धो में शरणं वरं वेतेन सच्च वज्रेन होतु में जय मंगलम नत्ति में शरणं आयो धम्मो में शरणं वरं वेतेन सच्च वज्रेन होतु में जय मंगलम नत्ति में शरणं आयो संगो में शरणं वरं वेतेन सच्च वज्रेन होतु में जय मंगलम बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। अशा पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे। सर्वांना सूचना आहे, कृपया आपण आपल्या जागेवर या ठिकाणी बसायचं आहे। हा असं काही थांबू फोटो घ्या फोटो ह्याचे राहू दे, तुमच्या ह्याच्यामध्ये घ्या फोटो, ह्याचे राहू दे। नंतर तुमचा मोबाईल मध्ये राहू द्या की नको पुन्हा एकदा सर्वांना या कार्यक्रमाच्या बद्दल सूचना असेल। धम्मध्वजाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। सर्वांना खास एक कळकळीची विनंती आहे, आपण सर्वांनी संध्याकाळी ठीक 5 वाजता याच ठिकाणी आपल्याला उपस्थित राहायचं आहे। सर्वांना भोजनदानाची व्यवस्था केलेली आहे। खीरदानाचा बौद्धमामध्ये खीरदानाला अतिशय महत्व आहे। खीरदाना बरोबरच आपल्याला सर्वांना भोजनदानाची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। सर्व बौद्धवाड्यातील उपासक उपासिका लहानथोर बालक यांना मी विनंती करतो आणि परिसरातील सर्व आमचे धम्म बांधव बंधू आणि भगिनी सर्वांनाच विनंती करतो की संध्याकाळी 5 वाजता या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहायचं आहे। यानंतर या ठिकाणी चहा फराळ घ्यायचा आहे आणि या कार्यक्रमाचा या ठिकाणी धम्मध्वजाच्या कार्यक्रमाचा या ठिकाणी समापन करण्यात येणार आहे।
कामात बिझी आहे आज आम्ही येणार ना बाबा झालं ज्यांच्या हस्ते आज या ठिकाणी हा धम्मधोरणचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. अतिशय खेडेपणात जाऊन त्यांनी बुद्ध भीम गीताच्या माध्यमातून समाज जागृतीचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांना जे अनुभव ज्ञानाची शिदोरी भरपूर मोठी शिदोरी आहे. आणि आजचा हा बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ आणि त्या वाचनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आहे. त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आम्हाला थोडक्यामध्ये अतिशय कमी वेळेमध्ये आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आयुष्यमान प्रज्ञावती कचरे साहेब. दाजी इथं जेव्हा मी करतो बरीच जाऊन करू देत त्यांना. करा महाराज. चालूच आहे मला. करुणा सागर तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत कबीर, ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, माता भीमाई, महामाय यशोधरा, माता रमाई या सर्व महापित्यांच्या महामातांच्या चरणी त्रिवार अभिवादन करीत आहे. आणि या ठिकाणी आजचा जो कार्यक्रम अभिषमान उपासक भगवानजी सोनकांबळे यांनी ग्रंथपठणांचं काम या वर्षवासामध्ये केलं. हे अतिशय मोलांचं काम, आवाज बरोबर दे रे बाबा. आवाज कमी नाही. मोलाचं काम झालेलं आहे. प्रत्येक उपासकांनी याचा लाभ घेतलेला आहे, पुढे घेतील आणि सर्वांनी घेत राहावं अशा प्रकारचा संकल्प अभिषमान भगवानजी सोनकांबळे यांचा या ठिकाणी पूर्ण होत आहे. पाणी पाहिजे का कोणाला? प्रचारांचं काम ज्यांना ज्यांना बुद्ध कळाले, ज्यांना ज्यांना बाबा कळाले, ज्यांना ज्यांना शाहू फुले कळाले, त्या त्या उपासकांनी, प्रत्येक उपासकांनी आपल्या परीने 5-5 उपासक तयार केले पाहिजे अशा प्रकारचा संकल्प आजच्या कार्यक्रमातून सर्वांनी करायचा आहे. आणि म्हणून तेव्हा धम्म म्हणजे काय, बुद्ध म्हणजे काय, संघ म्हणजे काय हे प्रत्येकाच्या लक्षात येणार आहे. तोपर्यंत येणार नाही. आणि ही धम्म जागृतीची चळवळ अतिशय वेगाने प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे आणि प्रत्येकाने 5-5 उपासक तयार केले पाहिजे. उपासिकांनी सुद्धा या गोष्टी, हा विचार लक्षात घेतला पाहिजे. कारण सर्व धर्माचा अभ्यास करून बाबासाहेबांनी बौद्धाचा धम्म संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचा आहे अशा प्रकारचं सूत्र या त्रिसरण पंचशिलेमध्ये सर्वांना दिलेलं आहे. आणि ते प्रत्येकाने घेणे गरजेचं आहे. आणि म्हणून एका ठिकाणी एक कवी म्हणतो, आचरण पंचशिला, आचरण पंचशिलेचे सद्गुणाची खाण आहे, मात्र दुर्वर्तन काटेरी रान आहे.
सुविचारी माणसाला याची जाण आहे, ज्याला याची जाण आहे तो या धम्मकार्यामध्ये आचरणाने राहून इतरांना तो मार्गदर्शन करण्याचं काम करणारच आहे, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. त्याचप्रमाणे आता गेली 10-20 वर्षापासून या ठिकाणी आदरणीय आमचे उपासक पी.के. गायकवाड, त्याचप्रमाणे संजय बंधू शिंगाडे यासारखे बरेचसे ज्यांना ज्यांना धम्म कळाला ते आज तगायत आपल्या कुठल्याच स्वार्थाची अपेक्षा न करता आर्थिक प्राबल्य मिळवण्याच्या अपेक्षित न पडता लोकांपर्यंत गीताच्या माध्यमातून असेल, विचाराच्या माध्यमातून असेल, भाषणांच्या माध्यमातून असेल, त्यांनी आपापल्या परीने समाजामध्ये बाबासाहेबांचा विचार, धम्माचा विचार, प्रज्ञेचा विचार, करुणेचा विचार रुजवण्याचं काम केलेलं आहे आणि ते अजूनपर्यंत करतच आहे. आणि प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक माणसांच्याकडे भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ असलाच पाहिजे. आणि त्यांनी वेळ मिळेल तेवढे एक एक का पान होत नाही, परंतु त्या ग्रंथाचं वाचन प्रत्येकाने केलंच पाहिजे. आणि जोपर्यंत आपण वाचन करणार नाही तोपर्यंत आपल्याला धम्म कळणार नाही. बाबासाहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत अतिशय परिश्रम करून माझ्या समाजाला धम्म कळला पाहिजे आणि धम्मासाठी आपला काहीतरी विचार या ग्रंथापासून मधून समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे, समाजापर्यंत गेलं पाहिजे. माझ्या पाठीमागे आपलाही धम्मग्रंथ असला पाहिजे आणि तो प्रत्येकांना कळला पाहिजे. यासाठी बाबासाहेबांनी प्रथमतः हा ग्रंथ इंग्रजी भाषेत लिहिला आणि त्या इंग्रजी ग्रंथाचं ट्रान्सलेशन म्हणजे मराठीत भाषांतर ह्या सर रेंगे, मबी चिटणीस, घनश्याम तळवटकर या प्राध्यापकांनी केलेला आहे. तोच मराठी भाषेत असलेला ग्रंथ आदरणीय भगवानजी सोनकांबळे यांनी 3 महिन्यापर्यंत वाचन करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आता एकच काम बाकी उरलेलं आहे की जवळजवळ गेल्या 25, 30, 40 वर्षापासून आपण जयंतीचे कार्यक्रम घेतो. पौर्णिमा प्रत्येक गावामध्ये साजरी झाली. साजरी होत असताना सगळेजण जागृत झाले. पुन्हा मध्यंतरी आणखी थांबण्यात आलं. त्याचं कारण काय आहे ते समजून घेतील. परंतु ही चळवळ जी आहे अतिशय जोमाने पुण्याच्या या ठिकाणी चालू करण्याचं काम इथे जमलेल्या प्रत्येक उपासकाने, उपासिकांनी केलंच पाहिजे. आम्ही तो इथपर्यंत करत आलेले आहोत, याच्याही पुढे करणार आहोत. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनम्रपणे सूचना आहे की त्रिसरण पंचशील समजून घ्या, आचरणावर जास्त भर द्या आणि दुर्वर्तनापासून नेहमी दूर राहा. बंधुभाव निर्माण करा, समतेने वागायला शिका, ममतेने वागायला शिका, करुणेने वागायला शिका. प्रत्येक माणसाने आपल्या कमाईतला काही ना काही भाग समाज कार्यासाठी खर्च करण्यासाठी तयार राहावं. ज्याप्रमाणे तळकेल या ठिकाणी अतिशय परिश्रमाने भगवानजी सोनकांबळे यांनी ग्रंथ वाचन करून आताच शिंगाडे साहेबांनी सांगितलं की बऱ्याचशा म्हणजे 4-5-10 हजार लोकांपर्यंत हा विचार त्यांनी पोहोचवलेला आहे. आणि हे काम प्रत्येक माणसाने प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरी जाऊन काम समजून सांगावं, ज्यांनी करावं, आचरणाची पद्धत निर्माण करावी, सर्वांना वागायला सांगावं, सर्वांना शिकायला सांगावं. जगामध्ये जर आता गरज कशाची असेल तर बुद्धाच्याच विचाराची गरज आहे. बुद्धाच्या विचाराशिवाय अजिबात तरणोपाय नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यावं. आणि लक्षात असून सुद्धा माणसं आचरणात आणत नाहीत, ही एक मोठी चिंतेची आणि खेदाची आहे. कृपया सर्वांनी हा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये कोरून ठेवा आणि प्रत्येकाने 5-5 माणसं, 5 उपासिकांनी 5 महिला आणि उपासकांनी 5 उपासक तयार करावेत आणि सर्वांनीच प्रचाराला लागावं असं मला वाटते. कारण बाबासाहेबांनी अतिशय परिश्रमाने, अतिशय कष्टाने या ठिकाणी हा
आपला जो दिलेला धम्म आहे हा धम्म अति मौल्यवान आहे. प्रत्येक या देशातील प्रत्येक माणसाला धम्म कळू लागलेला आहे, परंतु कळत असताना सुद्धा ते मला कळत नाही अशा प्रकारे वागतात. आणि म्हणून तसं वागू नये. खऱ्या अर्थाने खऱ्या मार्गाकडे, समतेच्या मार्गाकडे, बंधुत्वाच्या मार्गाकडे आणि करुणेच्या मार्गाकडे, प्रज्ञेच्या मार्गाकडे सर्वांनी जाण्याचं काम करायचं आहे. लहान मुलापासून मोठ्या म्हाताऱ्यापर्यंत मी लोखंडी सावरगाव अंबाजोगाई तालुक्यामध्ये तिथे गेलो होतो. असाच कार्यक्रम होता, वर्षवास समारोप कार्यक्रम. त्या ठिकाणी ज्या माणसाकडे बोट दावलं त्या माणसाला कोणताही प्रश्न विचारला तर तो खाडकन उत्तर देत होता. कोणतीही उपासिका असेल तिला सांगितलं माय आणि तू काय कर आणि अष्टगाथे म्हटली आणि 5वी गाथा काय आहे ती सांग म्हणल्यावर ती माया लगेच उठायची आणि अष्टगाथेतली ती 5वी गाथा ती लगेच सांगायची. अशा प्रकारे त्या गावामध्ये मला अतिशय नवलांचं वाटलं, अतिशय कौतुकास्पद वाटलं. विहारही त्यांचा खूप चांगला आहे आणि त्या विहारामध्ये आर्थिक संच आतापर्यंत जवळजवळ 50 ते 60 लाख रुपयाचा आर्थिक संच त्या ठिकाणी असा जमा आहे. मला तिथं जाण्याचा योग याच्यासाठी आला की माझे मेवणे अभिषमा कालकथित वसंतराव कांबळे यांच्या मुलाच्या लोखंडी सावरगावमध्ये देण्यात आलेल्या त्या निमित्ताने तिथं जायला मिळालं आणि तिथं ओळख झाली. आणि अशा प्रकारचा प्रत्येक गावामध्ये प्रचार व्हावा, प्रत्येक गावातील माणूस सज्ज राहावा, प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट समजली जावी, प्रत्येकाने प्रत्येकाबद्दल करुणा निर्माण करावी, प्रज्ञा निर्माण करावी, शील निर्माण करावं. अशा प्रकारे पंचशिलेचं आचरण करून जीवनामध्ये आगळण वेगळा आनंद मिळवून घ्यावा. आणि तुम्हाला खरा आनंद मिळणार असेल तर तो कुठं मिळणार आहे तर तो फक्त आणि फक्त बुद्धाच्या धम्मातच मिळणार आहे, बाकी कुठेच मिळणार नाही. म्हणून आता गाथेमध्ये सांगितलं समपापस आकारां कुशलस उपसंपदा सचित्त पर्योदपनं एतं बुद्धान शासनं. बुद्धाच्या ज्ञान शासनामध्ये आचरणाला अधिक महत्व आहे. सर्व दुर्गुणाचा नाश करा आणि अंगी पुण्याचा आणि सदाचारांचा संचय करा असं या गाथेमध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून सर्वांना नम्रपणे सूचना आहे की आपण सर्वांनी जास्तीत जास्त त्रिसरण पंचशिलेच्या आचरणाकडे भर द्यावी, त्याप्रमाणे स्वतः वागावं आणि इतरांनाही तसं वागायला वर्तायला सांगावं, संघटित व्हावं, कोणी विभाजन राहू नये. सगळे माणसं धम्म कार्यांचं काम जोमाने करावं आणि एका आवाजात सगळी माणसं जमा व्हावीत. अशा प्रकारचं चित्र आपलं या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून मी आता जास्त काही न बोलता किती वेळ बोललो तर पंचशिला डोळ्यासमोर येतं आणि पंचशिलाशिवाय दुसरं काही सुचत नाही. आणि म्हणून मी आपल्याला रमाईचं एक गीत सांगणार आहे आणि ते गीत असं आहे. खरोखर गुणाची रमाई गुणाची होती आणि म्हणून बाबासाहेब विद्वान बनले. त्याप्रमाणे सर्व उपासिका आचरण रमाईच्या गुणाचं केलं पाहिजे, आठवण रमाईच्या गुणाची केली पाहिजे, आठवण रमाईच्या त्यागाची केली पाहिजे. म्हणून म्हणत आहे खरोखर गुणाची लय भाबड्या मनाची. दम लागत आहे, तब्येत ठीक नाहीये. खरोखर गुणाची लय भाबड्या मनाची अर्धांगिनी झाली बिनांच्या धनाची. खरोखर गुणाची लय भाबड्या मनाची अर्धांगिनी झाली बिनांच्या धनाची. खरोखर गुणाची लय भाबड्या मनाची. खरोखर गुणाची लय मोठ्या मनाची अर्धांगिनी झाली
दिनाच्या धन्याची खरोखर गुणाची लय मोठ्या मनाची खरोखर गुणाची लय मोठ्या मनाची कधी नाही केला. आज सर्व महिला या ठिकाणी नटलेले दिसत आहेत. कुणामुळे? रमाईमुळे. रमाईला मात्र कधीच नटायला मिळालेलं नाही. कसं? वेदना आल्या विरल्या रमाई समोरी, विरल्या तशाच निरार्थक ठरल्या रमाई समोरी. रमाई मातेचा त्याग पाहून साऱ्या वेदनाच हरल्या रमाई समोरी. आणि म्हणून म्हणत आहे कधी नाही केला तिने थाटमाट, कधी नाही केला तिने थाटमाट. पती दर्शनाची नेहमी पाहणारी वाट, पती दर्शनाची नेहमी पाहणारी वाट. ना आशा धनाची न मोठेपणाची, ना आशा धनाची न मोठेपणाची. अर्धांगिनी झाली दिनाच्या धन्याची खरोखर गुणाची लय मोठ्या मनाची. अर्धांगिनी झाली दिनाच्या धन्याची खरोखर गुणाची लय मोठ्या मनाची. अर्धांगिनी नित्य स्वप्नाचे पहावे, साहेबांनी शिकून महाज्ञानीवंत व्हावे. भीमाप्रती असे ही भावना रमाची, असतील तेथे साहेब माझे सुखी राहावे. अशा प्रकारची रमाची भावना हो. आणि म्हणून वेदनेला भिवून पळून गेली, पण रमाईला वेदना झाल्याच नाही. वेदनेला वेदनाच भिवून पळून गेली. आणि म्हणून त्या रमाईचं वर्तन, रमाईने क्षणोक्षणाला जपले भीमाच्या मोठेपणाला. तोड नाही मनाला त्या रमाच्या गुणाला, तोड नाही मनाला रमाच्या गुणाला. आणि म्हणून त्याप्रमाणे त्या रमाईचं गुण आपल्या आचरणात आलं पाहिजे. महिलांनी या शब्दाकडे जास्तीत जास्त भर द्यावी. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढेच रमाईबद्दल सांगून थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. सुंदर असं छान असं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. त्यासोबतच या ठिकाणी एक रमाईचं गीत गाऊन आपल्या सर्वांना त्यांनी मनमोहित केलेलं आहे. या कार्यक्रमाच्या बद्दल आणखीन एक सूचना आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे की जे या ठिकाणी आता आज कार्तिकी पौर्णिमा आहे आणि आज पौर्णिमा असल्यामुळे आजपासून आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं ही पहिली पौर्णिमा आयुष्यमान भगवानजी सोनकांबळे यांच्या निवासाने या ठिकाणी बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाच्या समापनाबरोबरच एक धम्म पौर्णिमा या ठिकाणी आपण साजरी करत आहोत. आणि समोर अखंडितपणे दर पौर्णिमेला असे कार्यक्रम आपण विविध उपासकांच्या घरी घेण्याचं या ठिकाणी मानस आमचा सर्वांचा आहे. तरी ज्या पद्धतीने आपण पूर्वी या ठिकाणी पौर्णिमेच्या माध्यमातून सर्वजण एकत्र येत होतो आणि विचार मांडत होतो, आणि त्याच पद्धतीने आजपासून या पौर्णिमेचे कार्यक्रम आपण अखंडपणे आपण या ठिकाणी चालू करणार आहोत असं मी आपल्या या ठिकाणी जाहीर करत आहे. आणि येणारी पौर्णिमा ज्या कोणी उपासकांनी घ्यायचा आहे त्यांनी सौकुशीनं मोठ्या मनाने या ठिकाणी आपलं नाव या ठिकाणी जाहीर करायचं आहे. ज्यांना येणारी पौर्णिमा आपण ज्यांच्या निवासाने साजरी करायची, जसं जमेल तसं, जसं झेपेल तसं पौर्णिमा आपण साजरी करायचं आहे. कुठलेच त्याला बंधन नाही, कुठलीच त्याला मर्यादा, कुठलेच नियम नाही. जो तुमचा जेवढा खर्च असेल त्याच खर्चामध्ये आपण जसं तुम्हाला करता येईल तसा हे पौर्णिमेचे कार्यक्रम आपल्या या ठिकाणी करायचे आहे. म्हणून एक सर्वांना सूचना राहावी म्हणून या ठिकाणी मी या ठिकाणी आपल्याशी सूचना आणि विनंती करत आहे की येणाऱ्या पौर्णिमेपासून आपण सर्वांनी ज्यांना ती पौर्णिमा घ्यायची आहे त्यांनी सौकुशीनं आपल्याला नावं द्यायचे आहेत आणि ते अखंडितपणे हे पौर्णिमेचे कार्यक्रम आपल्याला चालू करायचे आहेत. अजून एक खुलासा करा त्याचा.
की आता कोणी घोषित केलं नाही समजा पुढची पौर्णिमा तर माझ्याकडे समजा आणखीन आपल्याकडे वेळ आहे. एक महिना जाऊ दे या दिवसभरामध्ये आपण ते नाही ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी ते जाहीर करावं. आणि जरी नाव आलं नसेल तर येणारी पौर्णिमा या ठिकाणी मी संजय शिंगाडे माझ्या वतीने त्या ठिकाणी जाहीर साजरी करण्याचं या ठिकाणी आपल्याला वचन देत आहे. तरी पण ज्या कशी इच्छा असेल त्यांना याला काही अडचण नाही. जर कोणाची काय अडचण असेल तर येणारी पौर्णिमा मी साजरी करतो, त्याच्याबद्दल काही वाद नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की या ठिकाणी हा कार्यक्रम अतिशय सुंदर असा कार्यक्रम परिसरात या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तत्पूर्वी मी या ठिकाणी आमचे आयुष्यमान भगवानजी सोनकांबळे त्यांच्या सोयरी पत्नी ज्योतिताई सोनकांबळे यांना शिंगाडे परिवारातर्फे आयुष्यमान जिजाबाई संजय शिंगाडेच्या वतीनं पांढरे शुभ्रती धर्माचं प्रतीक आहे ही कपड्याची भेट या ठिकाणी आलेली आहे. कृपया त्यांनी मोठ्या मनाची भेट स्वीकारावी अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथ वाचनाचा समापन सोहळा संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचा पहिल्या सत्रातील धम्मध्वजाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम जवळजवळ संपत आलेला आहे. आणि त्यानिमित्तानं ज्यांनी सार्वजनिकरित्या नाही जमलं तरी खचून न जाता ज्यांनी सोशल मीडियाचा वापर करून ज्यांनी लाईव्ह या ग्रंथाचं वाचन केलेलं आहे. आणि ज्योतिताई वाचन करत असताना ऐकलेत की नाही का आम्हाला काही येता आलं नाही, परंतु ते वाचू लागलेलं सहन केलं त्याच्याबद्दल त्यांचा आम्ही आज जाहीररीत्ये आभार मानतो. आणि म्हणून संजय शिंगाडे हे अतिशय अनमोल कार्य भगवान सोनकांबळे स्वतःच्या घरी स्वतःच्या वतीनं साजरं करत आहे. अतिशय महत्वाचा कार्यक्रम त्यांनी संपन्न केल्याबद्दल कर्तव्याच्या भावनेतून त्यांचा आदर समाजामध्ये आदर सत्कार व्हावा चांगल्या कार्याचा. आणि म्हणून त्यांनी कपडेरूपी भेट या दोन्ही दाम्पत्याला भगवान सोनकांबळे ज्योतिताई सोनकांबळे यांना आणलेला आहे. आणि त्याने मोठ्या मनाने त्यांचा स्वीकार करतायत. अशा पद्धतीने मी संजय शिंगाडे यांना बी धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं पहिल्या सत्रामध्येच आयुष्यमान आमचे मित्र राजू कटारे यांच्या वतीनं हा कार्यक्रम पूर्ण 4 महिन्यापासूनचा वैयक्तिकरित्या आपला एक सहकारी भगवान सोनकांबळे साजरा करत आहेत. आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये अजून त्याचा खर्च वाढलेला आहे आणि त्याचा खर्चाचा ताण बोज त्यांच्यावर एकल्यावर पडू नये म्हणून राजू कटारे यांच्याकडून 2000 रुपये त्यांना भेट देण्यात येत आहे. ते त्याने आनंदाने स्वीकार करावा असं भगवान सोनकांबळे यांना मी विनंती करतो आहे. अशोक किशनराव कठारे यांच्याकडून सुद्धा 1100 रुपयांचा भगवान सोनकांबळे यांना तर जे मी असेल 1100 रुपये त्यांनी आर्थिक मदत भगवान सोनकांबळेच्या शेवटच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देत आहेत. त्याचाही स्वीकार भगवान सोनकांबळे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो आहे. पुन्हा एकदा आयुष्यमान राजू कठारे अशोक कटारे यांच्या नंतर आमचे मित्र बामशेप परिवारातील एक सक्रिय सदस्य बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे तालुका शाखा देगलूरचे प्रमुख संयोजक राजू वाघमारे सर खानापूरकर विशेष 5000 रुपये या धम्म कार्यासाठी भगवान सोनकांबळेकडे देत आहेत. याची बी सर्व उपस्थितांनी नोंद घ्यायची आहे. अशा महत्वाच्या कार्यक्रमांच्यासाठी आपण सरळ हाताने सार्वजनिक कार्यक्रम व्हावा या वैयक्तिकरित्या कार्यक्रम व्हावा, परंतु कार्यक्रम जर सार्वजनिक असेल, समाजाच्या हिताचा असेल, समाजाच्या प्रबोधनासाठी असेल तर आपण एकमेकाला सहकार्य दिलं पाहिजे. आणि हे कार्याचा जो रथ आहे बाबासाहेबांच्या समग्र धम्म चळवळीचा जो रथ आहे तर पुढे पुढे जावा आणि साऱ्या भारतालाही आपण सारा भारत बुद्धमय करण्याच्या दृष्टीने याची वाटचाल गतिमान व्हावी याच्यासाठी आपण
ह्या भावनेनं आपण सहकार्य केलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सर्वांना जाहीररित्या सांगून गेलेलं आहे आणि ते बऱ्याच वेळेला भाषणांमध्ये गायनांमध्ये सांगितलं जातं, पण त्याचा विशेष करून 100% वापर आपण करत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या एकूणच सर्वांच्या कमाईतला हिस्सा या धम्म कार्याला, सामाजिक कार्याला, शैक्षणिक सांस्कृतिक कार्याला आम्ही दिलं पाहिजे, आमचं ते कर्तव्य आहे असं बजावून सांगितलेलं आहे. आणि मग त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी आमच्या 3 धम्म उपासकांनी राजू कटारे, अशोक कटारे आणि राजू वाघमारे सर खानापूरकर यांच्याकडून आर्थिक रूपाने भेट भगवान सोनकांबळेंच्या या धम्मग्रंथ वाचनाच्या समापनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देण्यात येत आहे. हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि याचं लोन आणि याचा प्रचार आणि याचा आदर्श घेऊन आपण प्रत्येकाने आपल्या चांगल्या कामासाठी समाजाला सरळ हाताने मदत करावी असे सर्वांना मी या ठिकाणी सूचना करतो आहे. जय भीम. धन्यवाद. अमोल अशोक कठारे अर्थातच अशोकजी कठारे यांच्याकडूनही आयुष्यमान धम्मोपासक भगवानजी सोनकांबळे यांना या कार्यक्रमासाठी मदत म्हणून 1100 रुपये त्यांना दान दिलेलं आहे. साधू साधू साधू. आयुष्यमती संगीताबाई हैवती कठारे यांच्या वतीनं आयुष्यमान भगवानजी सोनकांबळे यांना सपत्नीक कपड्याच्या स्वरूपात भेट आलेली आहे, ती त्यांनी भेट स्वीकारावी. आमचे मित्र राजू वाघमारे खानापूरकर सर यांच्या वतीनं या कार्यक्रमासाठी अहोरात्र कष्ट घेऊन भगवानजी सोनकांबळे यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करत आहेत. त्या कार्यक्रमाला मदत म्हणून आरटी वाघमारे सर खानापूरकर यांनी 5000 रुपयाचं त्यांना त्या ठिकाणी दान दिलेलं आहे. त्यांनी ते स्वीकार करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यासोबतच राजेंद्र चंद्र कटारे यांनी त्यांना 2000 रुपयाची या कार्यक्रमासाठी मदत केलेली आहे, दान दिलेलं आहे. यानंतर आयुष्यमान संदीप मसनाजी सोनकांबळे यांनी त्यांना 1000 रुपये 1100 रुपयाचं त्यांना या ठिकाणी दान दिलेलं आहे. त्याने ते दान स्वीकारावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. गेलो होते वाटत आलो आपण संदीप मसनाजी देंडे यांच्याही वतीनं त्यांच्या परिवाराच्या वतीनं त्यांना 1000 रुपयाचं या ठिकाणी धम्मदान दिलेलं आहे. त्यांनी ते स्वीकारत आहेत. अतिशय आणि आमचे ज्येष्ठ बंधू इरबाजी फुल्लाजी देंडे यांच्याही वतीनं त्यांना त्या कार्यक्रमाचा खर्च म्हणून त्यांनी 500 रुपयाचं दान या ठिकाणी दिलेलं आहे. साधू साधू साधू. मंगल हो. सगळ्याची ग्रुपची घेता येईल. पुन्हा एकदा सर्व निमंत्रित उपस्थित सर्व धम्मबांधवांना विनंती सूचना आहे, कृपया संध्याकाळी ठीक 5 वाजता याच ठिकाणी सर्वांना खीरदान आणि भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सर्वांनी या खीरदानाच्या आणि भोजनदानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून खीरदानाचा लाभ घ्यावा.
सोबतच भोजनदान झाल्याच्या नंतर लागलीच या ठिकाणी अखंडितपणे रात्रभर आणि संध्याकाळी कार्यक्रमाचं या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन आणि नियोजन करण्यात आलेलं आहे. त्या सर्व कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी आपणा सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. फोटो घेतला